बंगलोरमध्ये आज आमचा पहिलाच दिवस आणि आमच्या सकाळची सुरुवात झाली हा कार्डबोर्ड फेकण्यापासून. नवीन शहर, नवीन घर, नवीन किचन आणि नवीन-नवीन चॅलेंजेस आणि यावेळेला तर नवीन राज्य सुद्धा. सकाळपासून चहा पण घेतलेला नव्हता कारण गॅस सिलेंडर नाहीये आणि हा सगळा पसारा उचलल्याशिवाय आम्हाला बाहेर जाणंही शक्य नव्हतं. मग सगळ्यात अगोदर हा कार्डबोर्डची विल्हेवाट लावून दिली. त्यानंतर घराच्या बाहेर पडलो आणि सोबतच आम्ही सिलेंडर सुद्धा शोधत होतो, की आम्हाला कुठे मिळतंय का गॅस सिलेंडर एजन्सी वगैरे आमच्या रोडला. पण आसपास असं काही नव्हतं. पण त्यानंतर आम्ही शोधत होतो नाश्ता करायला आणि एवढ्या मेहनतीनंतरही आम्हाला काय सापडलं? इडली, वडा, डोसा, चटणी, उत्तप्पा. मग काय फटाफट नाश्ता केला आणि त्यानंतर गॅस सिलेंडर शोधत होतो आणि आपल्याकडे कसं प्रॉपर गॅस एजन्सीमधनं सिलेंडर घ्यायला लागतं तसं इकडे काही नाहीये. खूप साऱ्या शॉप्समध्ये गॅस सिलेंडर आणि रेग्युलेटर सुद्धा मिळतं. फक्त थोडेसे पैसे जास्त द्यायला लागतात. ₹100-200 फरक पडतो. कारण गॅस एजन्सीमधनं सिलेंडर घ्यायला 2-3 दिवस जातील आणि आम्हाला लगेच अर्जंट हवं होतं. मग सध्या आम्ही तेच प्रिफर केलं. म्हटलं 2 महिन्यानंतर आपण त्याचं एजन्सीमधनं कनेक्शन घेऊन घेऊ. त्यानंतर आम्ही सुरू केलं किचन आवरायला. सगळ्यात अगोदर किचन क्लीन करून घेतला आणि हा फ्लॅट न्यूच आहे. आम्ही फर्स्ट आहे जे आम्ही इथे राहतोय. त्याच्यामुळे एवढं काही खराब नव्हतं. फक्त व्यवस्थित सगळं क्लीन करून घेतलं आणि सगळं किचनचं सामान लावायला सुरुवात केली. आणि जेव्हा पॅकर्स अँड मूव्हर्स वाले पॅकिंग करत होते ना, तेव्हा खूप छान वाटत होतं. पण आता इतकी आमची मजा येत होती ना, कारण एक चमचा सुद्धा तो पेपरमध्ये रॅप केलेला होता. तर एवढं केअरफुली सगळं अनबॉक्सिंग करत होते, की एखाद्या पेपरच्या नादात काही वस्तूच नको फेकली जायला. कारण देवाचा दिवा सुद्धा एवढासा दिवा एवढा छान पॅक केलेला होता ना आणि हा पेपर काढायला एवढा जीव गेला म्हणजे लिटरली आम्हाला 4-5 तास लागले किचनच लावायला. कारण काम खूप कमी होतं, पण हे पेपर खेळण्यातच आम्हाला खूप वेळ गेला. ऑलमोस्ट किचन लावून झालं आणि रिद्वी सुद्धा आम्हाला आज मदत करत होती. सगळ्यात अगोदर किचन लावलं म्हणजे तिथूनच आपल्या कामाची सुरुवात होते. असा होता आमचा पहिला दिवस.